मी ₹1,00,000 मी माझ्याकडनं देतो, पण त्यांना नेल्याला त्याचा गुन्हा दाखल करा. मी देतो माझ्याकडे माझ्या समाजाच्या लोकांना. ಅದಾರಿ ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಒಯ್ದ್ರಿ ಜಮಖಂಡ್ಯಾರು ಒಯ್ದಾರಿ. ಈಗ ಒಂದು 1.5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಅಲ್ಲೇ ಒಯ್ದಾರಿ. ಅವರು ರೊಕ್ಕ ತೊಂದಿದೆ ಅಂತ ₹2,00,000 ಅಲ್ಲುತ್ತಾರ್ರಿ. ₹1,00,000 ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವ್ರಿ. ನಾ ₹1,00,000 ಕೊಡವ ಅಂದ್ರಿ ಬಿ ಒಯ್ದಾರಿ. ರಾತ್ರಿ 12 ಬಂದ್ರಿ. ಪಾರ್ಗೊಳ ತಾವ್ರಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಮ್ರಿ ಹೇಳ್ರಿ. ನೋಡ ಇಲ್ಲಿತ್ರಿ दक्षिण सोलापूर औराद या ठिकाणावरून एक ऊसतोडी कामगार जोडपं या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापूर्वी मध्यरात्रीला ऊसतोडीचा काय उच्चलचा प्रकार आहे म्हणून या ठिकाणी जबरदस्तीनं 4-5 गुंड सोबत घेऊन या ठिकाणी त्यांचं गाडीत घालून या ठिकाणी त्यांना जमखंडी कर्नाटकमध्ये घेऊन गेलं आणि तिथं नेल्यानंतर ना एका बंद खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि जवळपास ही या ताईला परत पाठवलं की तू जर कुणाला काय सांगितली तर तुला जीवे मारू, तुझ्या नवऱ्याला जीवे मारू म्हणून हे गेल्या 1.5 महिन्यापासून या ठिकाणी नवऱ्याची वाट बघते. परंतु त्या ठिकाणी जवळपास आता 1.5 महिना होऊन गेला, परंतु तिचा नवऱ्याचा फोन नाही, पत्ता नाही, कसल्याच पद्धतीने या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं आज मंद्रुप पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही त्यांचा अर्ज दिला आणि जाऊन साहेबाला भेटलं की हे प्रकार काय, असा प्रकार आहे ऊसतोडीचा. आणि ऊसतोडी कारण का ऊसतोडीचा उच्चलच्या प्रकरणात अनेक या ठिकाणी खून झालेले आहेत, अनेक काही प्रकार घडतात. तर असे प्रकार काही घडू नये म्हणून या ठिकाणी अर्ज देऊन वेळोवेळ पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी दखल घ्यावी अशी या माध्यमातून मी या ठिकाणचा उच्चलचा काय प्रकार असेल तुम्हाला गाडीत घालून जबरदस्तीने नेण्याचा या अधिकार कोण दिलेला आहे, तुमचा काय प्रकार असेल, यांचे काय नोटरी केलेले असेल, काय पैशाचा व्यवहार असेल, तुम्ही कायद्यानं रीतशीर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करा की बाबा आमची उच्चल घेतलेली आहे आणि हे कामाला येत नाहीत. परंतु एखाद्या जोडप्याला मध्यरात्री येऊन उच्चलच्या कारणावरून गाडीत घालून घेऊन जाणं हे योग्य नाही. आज माननीय त्यांना त्या जे ऊसतोडी कामगार आहे त्याला आणण्याचा प्रयत्न करतील या माध्यमातून मला असा विश्वास आहे की प्रशासन पूर्णपणे आम्हाला सहकार्य करेल.